विदर्भातली स्पेशल रेसिपी पाटवडी रस्सा दाखवणार आहे। त्यासाठी आपण साहित्य पाहून घेऊया। धने, गोळंबी, डाळवा, जिरे, कांदा, खोबरं, आलं व लसूण, मोहरी, फोडणीसाठी तेल, यात आपण थोडं बाजरे घालूया वेगळं, आणि गरम मसाला, कोथिंबीर, जिरे, हळद आणि तिखट। आता हे सर्व जिन्नस आपण स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत पटापट। आता कढईमध्ये तेल टाकून आपण सर्व पदार्थ आता भाजून घेऊया या पद्धतीने। या पद्धतीने सर्व पदार्थ भाजून घ्यायचे। छान भाजून झालाय खमंग। आता हा मिक्सर मधून काढून घेऊ आपण, त्याची पेस्ट करून घेऊ बारीक। या पद्धतीने आता आपलं वाटण तयार झालेलं आहे। इतकं बारीक काढायचं ते, त्यामुळे भाजीला रंग पण छान येतो आणि तेल पण लवकर सुटते। अशा प्रकारे आपलं वाटण तयार आहे। तेल तापायला ठेवलंय आपण। आता या भाजीला थोडं तेल जरा जास्तच पाहिजे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त, तुम्हाला किती तेलकट नाही आवडत, पण ही भाजी थोडी जास्त तेलाचीच बनवतात। तेल तापायला ठेवलेलं आहे। आता याच्यात टाकूया मसाले। आता असा मसाला छान परतून घ्यायचा, म्हणजे तेल सुटेपर्यंत। त्याला तेल सुटत आलं की मग आपले बाकीचे मसाले घालायचे त्याच्यात। आता याच्यात आपण बाकीचे मसाले घातले, हळद, तिखट, गरम मसाला, आणि कमी गॅसवर अशी छान परतून घ्यायची। आता भाजी उकळते आपली, तोपर्यंत आपण करूया पाटवड्याची तयारी। आता आपण पाटवड्याची तयारी करूया। त्यात चिमूटभर हळद, थोडं मीठ, थोडं तिखट, कारण ऑलरेडी भाजीमध्ये तिखट असते ना, यात काही जास्त मसाले टाकायची गरज नाही। किंचितसं तिखट टाकायचं आणि थोडं तेल टाकायचं। आता हे भिजवून घेऊया। थोडी यात कोथिंबीर टाकूया। त्याला की आम्ही सांबार म्हणतो, इकडे सगळे त्याला सांबार म्हणतात कोथिंबीरीला। ती कोथिंबीर टाकून घेऊया आणि याचा आता घट्ट गोळा भिजूया, त्याच्या पाटोळ्या करूया। बघू शकता तुम्ही काय सुंदर कलर आला ते। चव पण याची इतकी छान लागते ना, नुसत्याच खातात। अशी गोल पोळी लाटून घ्यायची आणि याच्या शंकरपाळ्याच्या आकाराचे चौकोनी चौकोनी अशा पाटोळ्या लाटून घ्यायच्या आणि त्या रस्स्यामध्ये सोडायच्या। झाली आपली पाटोळी तयार। आता याचे आपण काप करूया। सुरीच्या साहाय्याने छोटे छोटे काप करायचे याचे आणि ते सोडायचे। या पद्धतीने त्याच्या पाटोळ्या पाडून घ्यायच्या आहेत। अशा दिसतात, बघू शकता तुम्ही काय सुंदर कलर आलाय तो, आणि चव तर याची अप्रतिम लागते। या प्रकारे आपण आता टाकून घेतल्या त्यात पाटोळ्या। शिजल्या की त्या हलक्या होतात आणि वरच येतात अशा छान सुंदर मस्त। अशा प्रकारे आपली पाटवडीची भाजी तयार झालेली आहे। ही कशासोबत पण खाऊ शकता तुम्ही, भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत, खूप सुंदर लागते। लिंबू पिळून घ्यायचं याच्यावर, एकदम मस्त लागते, झणझणीत, चटकदार। शिजल्या की त्यावरती येतील, बघू शकता तुम्ही काय रटरट शिजते भाजी। बघू शकता तुम्ही, झाली आपली भाजी तयार। आता या प्रकारे बघा काय छान कलर आला। अशा प्रकारे आपली पाटोळीची भाजी तयार आहे। बघू शकता तुम्ही काय सुंदर कलर आलेला आहे तो। त्याच्यासोबत जर तिखट वाटत असेल तर तुम्ही ताक घेऊ शकता। ज्वारीची भाकरी, पोळी, भात कशासोबत पण छान लागते ही। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कशा पण सोबत खाऊ शकता। अशी आपली पाटोळीची भाजी भाकरी तयार आहे। साधा सुधा बेत, त्याच्या पुढे 5 स्टारची थाली पण फेल आहे।
एकदा तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली तर. माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही फक्त पाहूनच राहिले बा, काही लाईक गिकही ना करत. जरा पाहताच काय, लाईक गिक करत जा ना जरासं. अशा प्रकारे आपली पाटोळीची भाजी तयार आहे. बघू शकता तुम्ही काय सुंदर कलर आलेला आहे तो. त्याच्यासोबत जर तिखट वाटत असेल तर तुम्ही ताक घेऊ शकता. ज्वारीची भाकरी, पोळी, भात कशासोबत पण छान लागते ही. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कशा पण सोबत खाऊ शकता. अशी आपली पाटोळीची भाजी भाकरी तयार आहे. साधा सुधा बेत. याच्या पुढे 5 स्टारची थाली पण फेल आहे. एकदा तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली तर. माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.